मराठवाड्यात कोरड्या दुष्काळानं 3-4 वर्ष शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडवली होती। यंदा पाऊस झाला, पण पावसानं कहर केला आणि उभी पिकं वाहून गेलीत। नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत, पण हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झाली आहेत। शेतीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय, पण ज्या शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा सुरू ठेवला त्यांना या नुकसानीला सामोरं जाताना जोड व्यवसायाचं आर्थिक बळ मिळालंय। नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यातल्या मातुळच्या मुत्तेंना राचेवार यांनी देशी कोंबड्यांचं संगोपन सुरू केलंय। यंदा त्यांना यापासून 3 ते 4 महिन्यात 90,000चा निव्वळ नफा मिळणार आहे। त्यांची यशकथा जाणून घेण्यासाठी आज आपण नांदेड जिल्ह्यात जाणार आहोत। भोकर तालुक्यातल्या मातुळ या गावात मुत्तेंना राचेवार यांची 2 एकर कोरडवाहू शेती आहे। शेतीचं क्षेत्र थोडकं असल्यानं त्यांनी किराणा दुकान आणि जोडीला कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा निर्णय 1.5 वर्षांपूर्वी घेतला। किराणा दुकानचं शॉप होतं आणि आई वडील शेताकडे काम करत असल्यामुळे थोडी छोटी शेती कमी असल्यामुळे रोजगारीला जावं लागत होतं। त्यामुळे मी घरच्या शेतामध्ये छोटासा व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन टाकला होता। तर ते छोटंसं असल्यामुळे मी पंचायत समितीला भोकरला अर्ज केला होता। तर जिंकलोड साहेबांनी मला एक शेडचं मागणी मिळाली। नंतर शेड मिळाला मला। मिळाल्यानंतर मी मोठा शेड उभा करून त्याच्यामध्ये 1000 किलोची बॅच टाकली। सुरुवातीला त्यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत संकरित कोंबड्याचं पालन सुरू केलं। त्यासाठी शेडची उभारणी करून घेतली। जवळपास 2 बॅच त्यांनी विदेशी बॉयलर जातीच्या कोंबड्याचं संगोपन केलं, पण त्यानंतर मात्र देशी कोंबडी पालनाकडे त्यांनी मोर्चा वळवला। 2015 मध्ये बॉयलरची 1000ची एक बॅच टाकली। खाद्य वगैरे सगळं जाता सगळं नफा 10,000 रुपये उरला। नंतर पुन्हा त्याच्यापेक्षाही मोठा शेड टाकावा म्हणून विचार होता। पुन्हा दुसरा शेड त्याच्यामध्ये 1000 पिल्ले टाकले। नंतर 7-8 हजार रुपये नफा झाला। या 2 बॅचमध्ये त्यांना बऱ्यापैकी नफा मिळाला होता, पण बाजारात बॉयलर कोंबडीपेक्षा देशी कोंबडीला मोठी मागणी आणि चांगला बाजारभाव असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। मग त्यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या मदतीनंच गावरान कोंबड्यांचं संगोपन सुरू केलं। राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत श्री लाभार्थी मुत्तेंना माधव राचेवार राहणार मातुळ तालुका भोकर जिल्हा नांदेड यांना पशुसंवर्धन उपायुक्त नांदेड यांच्यामार्फत 20x50चा शेड मंजूर करण्यात आला होता। शेड मंजूर केल्याच्या नंतर श्री लाभार्थी यांनी 15 ते 20 दिवसामध्ये संपूर्ण शेड तयार केलेला आहे। तयार केल्याच्या नंतर लगेच 1000ची बॉयलरची बॅच टाकली होती। सदरील बॅचमध्ये लाभार्थ्यांना 10,000चा फायदा झालेला होता। त्यावेळेस बॉयलरचा रेट 65 रुपये लागल्यामुळे त्यांना काही जास्त फायदा झाला नाही। त्याच्यानंतर ते न खचता दुसरी बॅच टाकलेली आहे। दुसऱ्या बॅचमध्ये त्यांना 12-13,000चा फायदा झालेला आहे। त्यानंतर त्यांची मानसिक स्थिती बदलण्यासाठी मी व माझे कर्मचारी मातुळ येथे येऊन त्यांना गावरान बॅच टाकण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे। तर त्यांनी पहिली बॅच 2015मध्ये पहिली गावरान बॅच 500ची टाकली होती। संकरित कोंबड्यांपेक्षा देशी कोंबड्यांच्या संगोपनाचा तसंच वैद्यकीय खर्च कमी येतो। गावरान कोंबड्यांचं संगोपन करण्यासाठी संकरित कोंबड्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट दिवस लागतात। अंदाजे 80 ते 85 दिवसात गावरान कोंबडीची बॅच तयार होते। 5 दिवसानंतर लसीकरण करता आणि नंतर गुळाचं पाणी सुद्धा संध्याकाळी त्यांना प्यायला आणि खाद्य वेळेवर टाईम टू टाईम टाकता आणि यांची काळजी घेता। घाण पाणी पिऊ नये म्हणून साफसफाई करून डबे चांगले व्यवस्थित धुवून पाणी भरता आणि त्यांचं वजन जे आहे ते आता चांगला 1 महिना झाला आणून त्यांना वजन चांगलं आहे। आता त्यांचं 150 ते 150 ग्राम आहे जवळपास। मुत्तेंना यांनी गावरान कोंबड्यांची विक्री स्थानिक बाजारात सुरू केली आहे। याबरोबर शेजारच्या तेलंगण राज्यातल्या म्हैसा आणि भोकरमध्ये कोंबड्यांची नगावर विक्री होते। 200 ते 300 रुपयांपर्यंत एक कोंबडी विकली जाते। सध्या त्यांच्याकडे 1500 कोंबड्यांची बॅच आहे। या कोंबड्या त्यांनी 31 डिसेंबरच्या कालावधीत असलेल्या वाढत्या मागणीसाठी ठेवल्या आहेत। जेमतेम 3 महिन्यात त्यांना 90,000 रुपयांचा नफा हाती येण्याची अपेक्षा आहे।
200च्या बॅचमध्ये माधव मुक्तेनाथ राचेवाड यांना पूर्ण खर्च जाता 20,000पर्यंत फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी आत्ता सध्याच्या घडीला 7/9/2016ला चौथी बॅच गावरान टाकलेला आहे आणि ह्या बॅचमध्ये 1500 पक्षी त्यांनी टाकलेले आहे आणि ह्या पक्ष्याचं वजन सध्या 200 ते 225 ग्राम आहे. म्हणजे पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्यानुसार सध्या याचं वजन आहे आणि मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूचं प्रमाण फार कमी आहे. 1500मध्ये सध्या फक्त 60 ते 70 पक्षी त्यांचे मृत्यू झालेले आहेत. जर ह्यांची बॅच 30 डिसेंबरच्या आत येणार आहे. त्यावेळेस मार्केटमध्ये अतिउत्तम असे भाव असतात. त्यांचा पूर्ण व्यवसाय 2,25,000चा व्यवसाय आहे. त्यामध्ये त्यांचा फीडचा खर्च, त्यांचा पक्ष्यांचा खर्च, त्याच्यानंतर मेडिकल एड, त्यांचे स्वतःचं मेहनत हे सर्व सोडून त्यांना 90,000 ते 1,00,000 रुपये फायदा होण्याची शक्यता आहे. राचेवार यांनी भविष्यात देशी कोंबड्यांचं संगोपन वाढवण्याचं नियोजन केलंय. देशी कोंबड्यांच्या अंड्याला तसंच मांसाला मागणी वाढते. हीच गोष्ट लक्षात घेत राचेवार यांनी सुरू केलेला देशी कोंबड्यांच्या संगोपनाचा व्यवसाय वेग धरतोय. चांगला नफा होत असल्यामुळे माझी इच्छा अजून पुढे जास्त वाढवण्याची इच्छा आहे. 4 ते 5,000 पक्षी करण्याची माझी इच्छा आहे. असं जर चांगलं नुकसान झालं तर मी चांगलं व्यवसाय पुढे करू शकतो. देशी कोंबड्यांचं संगोपन करणं देशी वाणाच्या संवर्धनासाठी गरजेचं आहे. पण हळूहळू देशी वाणांच्या चवीचं आणि आरोग्यवर्धित गुणधर्माचं महत्त्व ग्राहकांच्या लक्षात येऊ लागलंय. त्यामुळं गावरान वाणाच्या कोंबडी पालनातून येत्या काळात मोठी उलाढाल होणं शक्य आहे. हेच राचेवार यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. संतोष जोशी, साम टीव्ही, नांदेड.